नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। कन्हान परिसरात एका 28 वर्षीय युवकाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार या आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील कांद्री परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली। मृत युवकाची ओळख राकेश देवीदीन सूर्यवंशी वय वर्ष 28 अशी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राकेश हा बेरोजगार होता आणि गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता। गुरुवार 26 मार्च रोजी रात्री त्याने घराजवळील मंदिरात जेवण केले होते आणि त्यानंतर तो तेथून निघून गेला। मात्र उशिरापर्यंत घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली। दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री रितेश सूर्यवंशी यांनी कुटुंबियांना फोन करून राकेशने जैन हॉस्पिटल समोरील बोर्डा मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची माहिती दिली। ही माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा राकेशचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला। अपघात इतका भीषण होता की त्याचे शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते। घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवदरे यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना अत्यंत वेदनादायक असून मानसिक तणावामुळे असे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। अशा परिस्थितीत कुटुंबियांनी आणि समाजाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे।